तर आता चला मी चिवडा बनवायला सुरुवात करायला लागली आणि चिवडा बनवल्यानंतर खूप जास्त असं पसारासुद्धा पडतो, पण कमी पसाऱ्यामध्ये एकदम मस्त चविष्ट आणि एकदम भारी सगळ्यांना आवडेल असा चिवडा मी बनवते. त्याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला टाकते. ती मसाला जर चिवड्यात टाकला ना तर चिवड्याची चव एवढी भारी होते ना विचारू नका. ती कोणता मसाला आहे काय नाही तुम्हाला बघायला भेटेलच. तर चला मग मस्तपैकी असा चवदार चिवडा बनवायला सुरुवात करूया. इथे मी पोहे घेतलेत. 1.5 किलो पोह्याचा मी चिवडा बनवणार आहे. 1 किलो पोहे मी तळून घेतलेत आणि आता थोडेसे राहिले होते तर म्हटलं चला व्हिडिओ चालू करूया आणि तुम्हाला दाखवूया. तर हे बघा पांढरे शुभ्र असे पोहे तळून घ्यायच्यात आपल्याला. खूप जास्त करपवायचे नाहीत, लालसुद्धा करायचे नाहीत. तुम्हाला थोडेसे लाल दिसत असतील पण एकदम पांढरे शुभ्र असे पोहे मी फ्राय करून घेतलेत. त्याचबरोबर इथे शेंगदाणेसुद्धा मी तळून घेतलेत आणि तेल थोडंसं असं पोहे तळून कमी झाले तर त्यातच आता शेंगदाणे, खोबरे आणि कॉर्नफ्लेक्ससुद्धा मी तळून घेणार आहे. माझ्याकडे हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता, आता संध्याकाळची वेळ आहे त्यासाठी कढीपत्ता काही तोडला नाही झाडाचा, तर मी नंतर उद्याच्याला कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या तळून टाकणार. ही सिक्रेट मसाला आहे जी मी घरी बनवला आहे, पण थोडासा व्हिडिओ थोडं लांब होईल त्यासाठी मी मसाला दाखवलेला नाही. तर मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्ही मसालासुद्धा बघू शकता, मी टाकलेला आहे व्हिडिओ. आणि एकदम मस्तपैकी असं सगळं व्यवस्थित टाकून चिवड्यात हळद मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असा चिवडा बनवून घ्यायचा.